हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. तर नजर टाकूयात आजच्या ताज्या आणि ठळक घडामोडींवर. आज 11 मे 2024 वार शनिवार. पाहूया ठळक बातम्या. मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात सूर्य लागला आहे. यामुळे तापमान 42 अंशाच्या वर पोहोचले असून उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत आहे. परंतु मागील 2-3 दिवसांपासून काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने तापमानात घट झाली आहे. तर मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा मिळणार असला तरी देखील फळबागा आणि पिकांचे नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे सध्या नागरिक चिंतेत आहेत. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया SBIने आर्थिक वर्ष 2023-24च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी-मार्च निकालात बँकांच्या नफ्यात 24% वाढ झाली आहे. बँकांचे व्याजातून मिळणारे उत्पन्नही प्रचंड वाढले, ज्यामुळे बँकेने आता भागधारकांसाठी मोठा लाभांशही जाहीर केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक निकालानुसार जानेवारी-मार्च दरम्यानच्या 90 दिवसांच्या कालावधीत स्टँड अलोन आधारावर निव्वळ नफा वार्षिक 24% वाढून 20,698 कोटी रुपये झाला आहे. झारखंडमध्ये रेल्वेच्या धडकेत हत्तीचा मृत्यू झाला आहे. झारखंडच्या सरायकेला जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर तेथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळताच वन विभाग आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत अन्नातून विषबाधेची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. नुकतेच मानखुर्दमध्ये काही रहिवाशांनी रस्त्यावर तयार केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे 10 ते 12 जणांना विषबाधा झाली व यातील एका तरुणाचा मृत्यू झाला. शहरात अन्नातून विषबाधा होण्याच्या 2 वेगवेगळ्या घटनांनंतर BMCने नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री केली जाते. कृषी विभागानं मारेगाव तालुक्यातील चिंचाळा इथं थापा टाकून 78 बोगस बियाण्यांची पाकिटं जप्त केली आहेत. विलास चिकटे असे या आरोपीचे नाव आहे. त्याने स्वतःच्या घरात हा बोगस बियाण्यांचा साठा लपवून ठेवला होता. एकीकडे बळीराजा खरीप पेरणी पूर्ण मशागतीच्या लगबगीला लागलाय, तर दुसरीकडे बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. तमिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात गुरुवारी एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटमध्ये 5 महिलांसह 8 कामगारांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर तात्काळ रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. नागपूरमध्ये ऐन वैशाख महिन्यात पावसाच्या धारा कोसळल्या आहेत. या पावसामुळे नागरिकांची कडाक्याच्या उन्हाळ्यापासून थोडी सुटका झाली आहे. जोरदार पावसासोबतच वारा देखील वाहत असल्याने वातावरण थोडे थंडावले आहे. पण अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. पाण्याच्या समस्येचा फटका फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. परिणामी उत्पादन कमी होऊन बाजारातील फुलांची आवक वाढली आहे. त्यामुळे फुले महागली असून ऐन लग्नसराईत मोगरा 900 रुपये किलोवर पोहोचला आहे. लग्न समारंभात मोगऱ्यांच्या फुलांना अधिक मागणी असते. शहरात फुलांचे लहान मोठे अनेक व्यावसायिक आहेत. लग्न समारंभामध्ये गजऱ्यांना मागणी वाढते, परंतु मोगऱ्यांची आवक अत्यंत कमी आहे. नववधूचे हार, गजरे यामध्ये मोगऱ्याचा वापर होतो. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.